प्लास्टिकच्या फुलांचा विषय मागच्या काही दिवसांपासून प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये एक ऐरणीवर होता आणि याच्या संदर्भामध्ये महेश शिंदे यांना विधानसभेमध्ये आवाज देखील उठवला होता। काय नेमकं या संदर्भामध्ये तुमचं म्हणणं होतं, तुम्ही विषय मांडलात आणि आता सरकारकडून तुम्हाला काय उत्तर दिलं? मी महाराष्ट्र राज्यामध्ये कृत्रिम रंगीत फुलं जी येत आहेत त्याच्यावरती या ठिकाणी बंदी घालावी अशी मागणी लक्षवेधीद्वारे केली होती। सन्माननीय मंत्री महोदयांनी त्याला उत्तर दिलं होतं की आम्ही चर्चा करू, राज्य सरकार आणि एकत्र बसून निर्णय घेऊ। काल आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब, कृषी मंत्री आणि आमचे मंत्री भरतजी गोगावले यांची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले ही जी कृत्रिम फुलं आहेत ही महाराष्ट्रात बंद झाली पाहिजे, त्याच्यामुळे आरोग्याला त्रास होतोय आणि बायोडायव्हर्सिटी जैविक विविधता जी मेंटेन व्हायला पाहिजे ते होत नाही आहे। याच्यामुळं कंपल्सरी त्यांनी या फुलांवरती बंदीसाठी सरकार आपल्या पाठीशी आहे असं सांगितलं। आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फूल उत्पादक शेतकरी जे महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत त्याच्यावरती काम करणारे सगळे कामगार यांना फार मोठा दिलासा आज राज्य सरकारच्या निर्णयानं झालेला आहे। आज हा मुद्दा मी सभागृहात उपस्थित केला होता आणि मंत्री भरत गोगावलेंनी राज्य सरकारचा निर्णय जाहीर केला। आजपासून महाराष्ट्र राज्यामध्ये कृत्रिम रंगीत फुलं विकायला बंदी घातली। याच्यामुळं आपल्या राज्यातल्या फूल उत्पादक शेतकऱ्यांना फार मोठा या ठिकाणी आर्थिक ताकद मिळणार आहे। चायनामधून मोठ्या प्रमाणामध्ये ही चायनीज फुलं जी आहेत ती येत असतात, यावर बंदी संदर्भामध्ये म्हणजे ही जी येणारी मोठ्या प्रमाणामध्ये संख्या आहे ही कशी रोखणार आहे, या संदर्भात सरकार काय प्रयोजन करून आहे? आपल्याला माहिती आहे साधारणतः ही जी फुलांची बाजारपेठ आहे ही 2000 कोटीची बाजारपेठ आहे। 2000 कोटी रुपयाची फुलं विकल्यानंतर शेतकऱ्याच्या खात्यात हे पैसे येतात। ज्या वेळेला चायना किंवा बाहेरच्या लोकांनी याच्यामध्ये लक्ष घातलं त्यावेळेला फुलशेती संपायला लागली होती आणि आज हा जो निर्णय झाला आहे हा निर्णय आता इम्प्लिमेंट करायला राज्य सरकार सुरुवात करेल। यामध्ये ज्यांनी अशा पद्धतीच्या फुलांचा वापर करतील त्याच्यावरती अशा पद्धतीचे एक कारवाई केली जाईल आणि त्याची एक रूपरेषा येत्या 4-5 दिवसात बाहेर पडेल। एक पॉलिटिकल प्रश्न आहे। आज सकाळी तुम्ही पाहिलं विधानसभेच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन करण्यात आलं आणि चड्डी बनियान गँग म्हणून शिवसैनिकांना हिणवण्यात आलं, तुमचं या संदर्भात काय म्हणणं? राजकारणामध्ये प्रचंड खालच्या पातळीवरच्या टीका चालू आहेत ज्याला काही किंमत नाही आहे। माझं म्हणणं एकच आहे की राज्यामध्ये सामान्य माणसाला काय अभिप्रेत आहे या प्रश्नावरती विरोधकांनी काम केलं पाहिजे। हे जे वैयक्तिक हेवेदावे एकमेकाला वाईट बोलणं हे कुठेतरी थांबवलं पाहिजे। जे सामान्य माणसांचे प्रश्न आहेत हे लोक मांडताना दिसत नाही आहेत। काहीतरी चुकीच्या गोष्टी बोलणं सकाळपासून आज राज्यात प्रचंड मोठे प्रश्न यक्ष प्रश्न आपल्या पुढे आहेत। जसं आता प्लास्टिक फुलांचा जो प्रश्न होता कृत्रिम फुलांचा तो प्रश्न आज मार्गी लागला, त्याच पद्धतीचे चांगले प्रश्न आज घेऊन आपल्याला जनतेच्या पुढे जावं लागेल हा विचार विरोधी पक्षांनी केला पाहिजे। एकनाथ शिंदेंचे ज्यावेळेस त्यांना निर्णय घेतला होता त्यावेळेस प्रामुख्यानं पहिल्या फळीमध्ये कोण होतं तर महेश शिंदे आम्हाला त्यावेळेस पाहायला मिळालं होतं। आता याच एकनाथ शिंदेंना कुठेतरी अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतो आणि तुमच्याच पक्षातल्या अनेक लोकांमुळे ह्या अडचणी निर्माण होत आहेत, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? ज्या पद्धतीनं वक्तव्य केली जात आहेत एकनाथ शिंदेंवर त्यामुळे मोठ्या प्रमाणात टीका होती। पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येकानं स्वतःच्या जीवनामध्ये वागताना आपण 2 ते 3 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतो याचं भान ठेवलं पाहिजे आणि आपल्या सवया किंवा आपल्या काही गोष्टी त्या साधारणतः समाजमान्य असाव्यात असं माझं स्पष्ट मत आहे। आणि प्रत्येकाने स्वतःचं व्यवस्थित सगळ्या गोष्टी सांभाळल्या तर अशा पद्धतीच्या टीका पक्षावरती किंवा नेत्यांवरती होणार नाहीत। सध्या वेगवेगळ्या महामंडळांच्या वाटपा संदर्भामध्ये चर्चा सुरू आहेत, महेश शिंदे यांना या संदर्भामध्ये काही अपेक्षा आहे? नो कमेंट्स। शेवटचा प्रश्न, मित्र तुमचे आता प्रदेशाध्यक्ष झालेत, काय त्यांना शुभेच्छा देतात? मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। निश्चित खरं तर पवार साहेबांचं कौतुक केलं पाहिजे। इतका वेळेला एखादा कार्यकर्ता राजकारणामध्ये अपयशी ठरतो, 2 वेळा विधानसभेला, एकदा लोकसभेला, एकदा जिल्हा बँकेत अपयशी ठरतो। जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीची असणारी सत्ता, सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला,
एवढा मोठा बालेकिल्ला हातातून गेला तरीसुद्धा एखाद्या कार्यकर्त्यावरती किती निस्सीम प्रेम करावं हे पवारसाहेबांच्याकडून शिकलं पाहिजे. पवार साहेबांवर टीका करत असता तुम्ही, रयतचं काय चाललंय सध्या पुढं? रयतच्या मुद्द्यावरती मी माझ्या ठाम आहे. ही सामान्य लोकांची संस्था आहे आणि ही सामान्य लोकांची झाली पाहिजे ही भावना. कारण मी रयतचा विद्यार्थी आहे, माझे वडील रयतला शिकवत होते. मी जर रयत नसती तर मीही शिकलो नसतो, इतक्या गरीब घरातून मी आलेलो आहे. त्यामुळं रयत ही सामान्य गोरगरिबांची झाली पाहिजे माझी प्रामाणिक आणि इच्छा आहे. काय पण सध्या तुम्ही जी मागणी केली होती त्याच्यावर सध्या काय शासनाने निर्णय घेतला का, किंवा रयतमध्ये काही बदल झाले का? आत्ता जे माझी प्रायोरिटी आहे ही सगळ्यात महत्त्वाची प्रायोरिटी आता मी ज्या विषयानं घेतल्या आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर सामान्य घरातल्या मुलांना, लहान मुलांनासुद्धा आज तुम्ही सहज बातमी येते ब्लड कॅन्सर झाला आहे, काहीतरी एखादा दुसरा कॅन्सर झाला आहे, 22 वर्षाचा मुलगा हार्ट अटॅक मग गेला आहे. ह्या बातम्या पाहिल्यानंतर मन विषण्ण होतं. मग राज्य सरकार म्हणून आपली जबाबदारी आहे किंवा नाही, लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी आहे की नाही, त्याच्यावरती मी आता प्रायोरिटीत काम करायला घेतलेलं आहे. आणि मी 100% या ठिकाणी ग्वाही देतो. आज प्लास्टिक फुलांचा किंवा कृत्रिम फुलांच्या बंदीचा निर्णय झाला आहे. असे अनेक निर्णय आज आम्ही राज्य सरकारला घ्यायला भाग पडू जेणेकरून सामान्य माणसाचं आरोग्य हे सुधारेल आणि महाराष्ट्र जे कॅन्सर स्टेट म्हणून पुढे येतं हे थांबवायचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करू. काय प्रयत्न करताय, काय नियोजन आहे? पुढचं नियोजन असं आहे, उद्या माझा अर्धा तास चर्चा आहे. त्याच्यामध्ये आपण सिंथेटिक डाईज जे आपण अन्नपदार्थ खातो किंवा आपण पेय पितो त्याच्यामध्ये जे कलर वापरले जातात हे सिंथेटिक कलर आहेत, म्हणजे कृत्रिम कलर आहेत. या कलरवरती जगामधल्या बऱ्याच देशांनी, प्रगत देशांनी बंदी घातलेल्या आहेत आणि त्या अझोडाईज आज आपल्या या महाराष्ट्रामध्ये किंवा या देशामध्ये त्या अन्नपदार्थामध्ये वापरल्या जात आहेत. याच्यामुळं 22 वर्षाची 25 वर्षाच्या मुलांना हार्ट अटॅक येतो. हे कोरोनरी आर्टरी ब्लॉक करायचं काम हे ॲझोडाईज करत असतात आणि हे प्रूव्ह झालेलं आहे. मग आम्ही फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनच्या मंत्र्यांना, अन्न व भेसळ खात्याच्या मंत्र्यांना या गोष्टीचे कडक निर्णय घेण्यासाठी भाग पाडू की जेणेकरून अकाली जे मृत्यू होत आहेत जनतेचे थांबवण्यासाठी प्रयत्न करू. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. एकंदरीतच महेश शिंदे यांना आता प्लास्टिक फुलांचा ज्या पद्धतीने विषय घेतला त्यानंतर आता सिंथेटिक रंगाचा विषय आपण घेणार आहोत आणि त्याच्यावर बंदी यावी यासाठी प्रयत्न करणार आहोत अशा पद्धतीची भूमिका जाहीर केली आहे. कॅमेरामन अजित कदमसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.